नमस्ते. नमस्ते सर. नमस्ते माऊली. बोला, काय म्हणता? काय नाही, काल आपली गुरुजन चॅनलवरती मुलाखत बघितली. अच्छा, तुम्ही बघितली का? बघितली. त्यामध्ये आपण स्पष्टपणे सांगितलं की उद्या जसं आज सांगली इथं तुम्ही पत्रकार परिषद घेणार आहे. निघालोय सर, आता वाटेतच आहे, गाडी देतोय. अन पत्रकार परिषदेचे महत्वाचे मुद्दे काय असतील याबद्दल थोडीफार माहिती पाहिजे. महत्वाचे मुद्दे म्हणजे मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणार्थी त्यांना जे.आर. निघून 1.5 महिना होत आला. हा. अद्याप काही लोकांना जॉईनिंग करून घेतलेलं नाहीये, हा प्रमुख मुद्दा आहे. त्यानंतर काही लोकांची वयोमर्यादा ज्यावेळी जॉईनिंग होती त्यावेळेस 35 होती. काही लोकांना ग्रहणग्रस्त होते, त्यामध्ये काही लोकांचा प्रॉब्लेम होता. त्यावेळेस त्यांना सूट असते 2-3 वर्षाची. अच्छा. त्या माध्यमातून काही लोकांची जॉईनिंग झाली. हा. काही लोकांचं आता व्हेरिफिकेशन चालू आहे, त्यामध्ये ओटीपी येत नाहीये, तो प्रॉब्लेम आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा की आयडेंटिटी त्या मुलांच्याकडे उपलब्ध नाही आहेत. त्याचे प्रश्न केले जातात, तेही त्या ठिकाणचं आहे. त्यांना संरक्षण म्हणजे विमा लागू करावा अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणची आहे. अशा प्रमुख 2-3 मागण्या आहेत. आणि पगारासंदर्भात पण तुम्ही काहीतरी म्हणणार होते काही? हा, पगार संदर्भात पण आहे की जे कमीत कमी 3 महिने झाले काही लोकांचा पगार झाला नाही. काही पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत जर बघितलं तर तिथं 8 तालुक्यामध्ये अद्यापही ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही जेव्हापासून जॉईन झाले तेव्हापासून. अच्छा. जर अशा पद्धतीचा ढसाळ कारभार जर सरकारचा असेल, एकीकडे तुम्ही योजना चालू करता आणि एकीकडे अशा पद्धतीची भूमिका जर तुम्ही ठेवत असाल तर ते कितपत योग्य आहे, त्याच अनुषंगाने आपली ही सगळी भूमिका असणार आहे. नेमकं माऊली, आता समजा आजची जवळपास 20 तारीख, आपण 20 तारीखच्या जवळपास पोहोचलोय. 30 एप्रिल जॉईनिंगची शेवटची तारीख दिलेली आहे. 10 दिवसात हे सर्व घडून येऊ शकते का, किंवा मुदतवाढ परत जॉईनिंगची मुदतवाढ भेटणार आहे का? नाही, त्याच पद्धतीची आपण त्या ठिकाणची मागणी आपण त्या ठिकाणी करणार आहोत की जेणेकरून आपल्याला अडचणी येणार नाही सर. मी स्वतः सुद्धा एक प्रशिक्षणार्थी आहे माऊली. अजून आमची ग्रामपंचायत आस्थापना आहे, त्यामध्ये जे आस्थापना प्रमुख आहेत त्यांनी सांगितलंय की वरिष्ठाचे अजून आम्हाला आदेश प्राप्त झाले नाहीत, लेखी आदेश प्राप्त झाले नाहीत, म्हणून कुठलीही आम्हाला प्रोसेस मध्ये म्हणजे करता नाही येत जॉईनिंगसाठी. हा सर. हा, तर नेमकं कुठं हा म्हणजे खेळ खंडोबा सुरू आहे, किंवा सरकारचा आता सध्याच्या घडला सरकार प्रशिक्षणार्थी बरोबर लाडकी बहीण पासून सगळ्यांनाच येड्यात काढायचं काम सरकारचं चालू आहे सध्याच्या घडीला. तर त्याच्यामध्ये आपली भूमिका एक होती की पहिली गोष्ट की आपली संघटना मजबूत व्हावी ही एक आपली भूमिका होती. पण संघटना कुठं मजबूत होत आहे दिसत नाहीये, म्हणून आम्ही 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला की अनेक लोकांचे फोन येतात की आता मला निम्म्यात पण सोडता येत नाही किंवा सांगता येत नाही. तर संघटना किती मजबूत आहे याच्यापेक्षा आता श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटना माझी महाराष्ट्र राज्यभर काम करते सध्या. महाराज, मी मागे व्हिडिओ बनवला होता की मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी महाराज उत्सुक आहेत, किंवा त्यांचा वेळ सुद्धा घेतलेला आहे, परंतु प्रशिक्षणार्थी त्यामध्ये निरुत्साही दिसले. नाही, कुठंच काही दिसत नाहीयेत, अजून पण दिसत नाहीयेत आणि पुढे पण दिसतील का नाही माहित नाही. पण त्यांच्यामध्ये जो उत्साह किंवा जे बाकीच्या गोष्टी आहेत त्या कुठंच त्या ह्याच्यामध्ये कॅपेटेबल वाटत नाहीत सर. महाराज, या निमित्ताने मला एक प्रश्न पडतो की महाराजचा 6 महिन्याचा कालावधी वाढवायचा की प्रशिक्षणार्थ्यांचा 6 महिने, किंवा जो कायमस्वरूपी रोजगार वाढवायचा, या संदर्भात प्रशिक्षणार्थ्यांपेक्षा महाराजांना जास्त काळजी वाटू लागली. नाही, आता सध्याच्या घडला तो मोठा प्रश्न आहे, न सुटणारा कोड आहे या सगळ्या गोष्टीचं. मग माझं पहिल्यापासून मुद्दा एकच होता की आपण सर्व एक व्हावं, पण कुठे एक होताना दिसत नाहीये. त्यामुळं आता जे आहेत, जे गरजूक आहेत ते फोन करतात, त्या सगळ्यांच्या समस्या, त्यांच्याबरोबर त्यांच्याही समस्या, असा तर दुजाभाव न करता कोण आहे कोण नाही याच्यापेक्षा तर काहीतरी करणं गरजेचं आहे. आता 10 महिने झाले, आता एक महिना 15 दिवस झाले, 1.5 महिना झाला की आता 1.5 महिना होत आला, तरी देखील कुठल्याही पद्धतीचं 5 तारखेला त्याचं माननीय मुख्यमंत्री 7 तारखेला मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली आणि पुन्हा येऊ नका म्हणून सांगितलं. तेव्हापासून आतापर्यंत जर बघितलं तर कुठल्याही पद्धतीची कुणी देखील पत्रकार परिषद म्हणून आपल्या नेतृत्वामध्ये घेतलेली नाही किंवा पुढली दिशा ठरलेली नाही. फक्त आणि फक्त नुसता टीका आणि आपल्या टीका ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही दिसत नाही. तर मला ह्या कुठल्याच गोष्टीत पडायचं नाहीये. मी एक महाराज म्हणून आणि श्री संत बागडे मानवमित्र संघटनेचा प्रमुख म्हणून मी महाराष्ट्रामधले जेवढे मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण विद्यार्थी आहेत त्यांचं जो मुद्दा आहे तो सांगली लेव्हलला मी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.
कुठं महाराज जॉईनिंग होण्यासाठी टाळाटाळ किंवा पगारासाठी टाळाटाळ कुठेही जर महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला अडचण वाटली तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करू शकता. ते संघटना म्हणून नव्हे, एक महाराज म्हणून बिनधास्त फोन करा. मी 100% तुमचं जे प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याशी चर्चा करून मी श्रीसंत बागडे व मानवमित्र संघटना महाराष्ट्राचे याच्या वतीने त्यांना फोन करून मी माझी त्यांना हे सांगितलं काय अडचण नाही. आणखी माऊली आपण 23 तारखेला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत 30 तारखेला कारण गोव्याचे मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस आहे त्या दिवशी. पण त्यावेळेस त्यांचं गर्दीमध्ये काही बोलणं होईल का नाही होईल काय माहित नाही होणार. त्यामुळं आमचं जे काम आहे वाढदिवसापेक्षा आमचं तिथं जी गोव्यामधून एक जी योजना राबवली गेली ती संदर्भात माहिती घेऊन त्यांना भेटण्याचं आहे. तर 30 तारखेला आम्ही नियोजन करतोय तिथे जायचं. मग गोव्याच्या मुख्यमंत्री व्यतिरिक्त आणखी काही जे राष्ट्रीय पातळीवरची नेते मंडळी आहे यांची सुद्धा काही भेट होणार आहे का या संदर्भात काही नाही, माहिती? आता ते मी उद्या 21 तारखेपर्यंत आमच्या घरातल्या एक लग्नाचं कार्य आहे. हा हा. त्यामुळे मी थोडं त्या तरी देखील माझं जे काम आहे ते चालू मध्ये आता मी ते सगळं माझं काम त्या लेवलनी सगळे चालू असणार आहे. काय अडचण नाही. काल माऊली नवीन सूचना निर्गमित झाल्या. हा. त्यामध्ये एक प्रकर्षाने म्हणजे जाणवणारा एक मुद्दा त्यांनी ऍड केलेला आहे की या त्यांचं म्हणणं आहे की संदर्भ 3च्या शासन निर्णयानुसार आपल्या प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे कोणतीही वाढ होणार नाही. तसेच प्रशिक्षणाअंती आपणास या आस्थापना कार्यालय यांच्याकडे कायमस्वरूपी नोकरीची मागणी करण्याचा कोणताही याच्यापूर्वी हक्क देखील हा मुद्दा होता साहेब. याच्यापूर्वी देखील हा मुद्दा त्याच्यामध्ये होताच. परत तुम्ही मागणी करू नये किंवा मिळणार नाही, मुदतवाढ मिळणार नाही हा मुद्दा पहिलाही देखील होता. तरी देखील आपण तो 6 महिन्यानंतर काय आपण आता पुढे काय करणार आहे की सरकार ठीक आहे तुम्हाला पुढे मिळणार नाही मान्य आहे, पुढे देणार नाही ही मान्य आहे. मग हे 11 महिन्यानंतर आम्ही पुढे काय करायचं या संदर्भात सरकारकडे हा जाब विचारायचा आपल्याला. या संदर्भात सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी एक होणं गरजेचं आहे. आता तो त्यांचा प्रश्न आहे. आता मी त्याला सांगू शकत नाही की तुम्ही एकत्र व्हा म्हणून. आता माझं हात टेकले त्या बाबतीतले. ठीक आहे माऊली आम्ही अपेक्षावादी आहोत तुमच्यापासून. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनात आपण सांगितलं की मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत त्यांनी एकत्र यावं, त्यांनी निर्णय घ्यावा, त्यांनी पहिला नेतृत्व ठरवावं आणि मग पुढे दिशा ठरेल अशा पद्धतीची भूमिका आपण मांडली होती. पण तसं काही दिसत नाहीये सध्या. नक्कीच माऊली प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सुद्धा जो संभ्रम आहे हा सुद्धा दूर करण्याचा आपण चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करूया आणि संघटित होण्यासाठी. काय संभ्रम होतो त्यांचा मला हे समजत नाही. काय त्या स्वार्थ असतो आमचा तो विषयच नाही. काय जे आहे नॉर्मल मध्ये अगदी श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याच वतीने आपल्याला जे मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण कोण नेतृत्व असेल ते काही त्यामध्ये मला नाही पडायचं. पण एक संघटना म्हणून आम्हाला तुम्ही सांगा, आम्ही 100% त्या ठिकाणी काम करू. नक्कीच माऊली आपण प्रेस कॉन्फरन्सला जात आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आपण प्रशिक्षणार्थीचे मुद्दे योग्यरित्या मांडणार आहातच आहात. नक्की आम्हाला काहीतरी गोड बातमी तुम्ही लवकर देणार आहात अशी अपेक्षा बाळगून आपण अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. ओके सर, थँक्यू.